आज 7 नोव्हेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन अर्थात विद्यार्थी दिवस. त्यानिमित्तानं प्रसारित करीत आहोत समन्वित कार्यक्रम सिम्बॉल ऑफ नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लेखन अरुण विश्वंभर जावळे. सहभाग प्राध्यापक डॉक्टर विलास खंडाई आणि प्राध्यापिका प्रिया अरुण कांबळे. निवेदन सोनाली गंड आणि सचिन प्रभुणे. सादर करते सचिन प्रभुणे. सिम्बॉल ऑफ नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तो दिवस होता 7 नोव्हेंबर 1900, ज्या दिवशी भिवानं इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतला. शाळा होती साताऱ्यातली श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल या नावाची. शाळेच्या रजिस्टरमधला विद्यार्थ्याच्या प्रवेशाचा अनुक्रमांक होता 1914. अभ्यासक्रमाचं माध्यम होतं इंग्रजी आणि विद्यार्थी होता भीमराव रामजी आंबेडकर. होय, भीमराव रामजी आंबेडकर, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रवेश घेताना याच महामानवाचं नाव होतं भिवा. तेव्हा लाजरा बुजरा असणारा हा चिमुकला विद्यार्थी पुढे इतिहास घडवेल आणि साताऱ्याचं, महाराष्ट्राचं आणि भारताचं नाव जगात रोशन करेल असं त्यावेळी कुणाला वाटण्याचं काहीच कारण नव्हतं. परंतु याच विद्यार्थ्याला पुढे सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय विद्यार्थी म्हणून जगानं गौरवान्वित केलं. विद्यार्थी कसा असावा, त्यांना अभ्यास व्यासंग किती करावा, सर्वात महत्वाचं म्हणजे शिक्षण घेतल्यानंतर त्याचा उपयोग कुठं आणि कुणासाठी करावा याचं जागतिक पातळीवरचं आदर्श उदाहरण म्हणून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे पाहिलं जातं. ज्या समाजाला पिढ्यानपिढ्या ज्ञानबंदी होती त्या समाजात जन्माला आलेला मुलगा सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक अशी सगळी पारंपरिक बंधनं बेदरकारपणे झुगारून ज्ञान संपादन करतो. संविधान लिहून राष्ट्राच्या भविष्याची रूपरेषा ठरवतो आणि देशासमोरचा दिशादर्शक दीपस्तंभ बनतो. हा एक प्रकारचा काव्यगत न्यायच म्हणावा लागेल. भारत आज धर्मनिरपेक्ष, समाजवादी, लोकशाही गणराज्य म्हणून अतिशय खंबीरपणे उभा आहे. याचं कारण दीपस्तंभ असलेलं आपलं संविधान हे आहे. अखिल विश्वात ज्या मोजक्या भारतीय नावांचा डंका पिटला जातोय त्यातलं सर्वात महत्वाचं नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जगभर त्यांच्या नावाची आज जी अखंड चर्चा होतीये ती विनाकारण किंवा आपोआप होत नाही. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय आणि राष्ट्रीय एकात्मता या मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी त्यांनी मांडलेले विचार आणि त्या दृष्टीनं केलेलं उत्तुंग कार्य, त्या विचारांचं आणि कार्याचं ऐतिहासिक महत्त्व, त्यामुळं लाखो लोकांच्या जीवनात झालेला आमूलाग्र बदल, त्या विचार कार्याचा झालेला प्रसार आणि प्रचार अशा अनेक कारणांमुळे बाबासाहेबांचं नाव भारतभर, जगभर दुमदुमत असतं. बाबासाहेबांनी उपेक्षित, शोषितांच्या उत्थानासाठी अविरतपणे चळवळी केल्या. भारतीय समाजव्यवस्थेत पिढ्यानपिढ्या नागवल्या गेलेल्या सर्व धर्मीय, सर्व जातीय स्त्रिया आणि युगानुयुगे भरडले गेलेले दलित, आदिवासी, भटके, विमुक्त बहुजन यांच्या उत्कर्षासाठी अहोरात्र प्रयत्न केले. अन्याय झालेले आणि अन्याय केलेले या दोन्ही घटकांना एकत्र करून त्यांनी संपूर्ण देशाचा एकसंध विचार केला आणि त्या दिशेनं समग्र कार्य केलं. स्त्री, शूद्रातिशूद्रांचं उत्थान आणि नवभारताचं निर्माण या दोन मुख्य कार्यांना पूरक ठरतील असे अनेक ग्रंथ त्यांनी लिहिले आणि त्याच हेतूनं नियतकालिकेही चालवली. जातीसंस्थेचं उच्चाटन, शूद्रपूर्वी कोण होते, बुद्ध आणि त्याचा धम्म यासारखे अभिजात ग्रंथ आणि मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता, समता, प्रबुद्ध भारत यासारखी झंझावाती वृत्तपत्र त्यांची साक्ष देतात. त्यांनी पुस्तकं प्रामुख्याने इंग्रजीतून लिहिली, त्यामुळे त्यांचा प्रसार देशात सर्वदूर झाला. नियतकालिकं मराठीतून काढली, त्यामुळे त्यांच्या मराठी भाषिक अनुयायांच्या विचारांची मूलभूत मशागत झाली. या सर्वांचा परिणाम असा झाला की तळागाळात काम करणाऱ्या कष्टकरी दलित वर्गात आणि विचार करणाऱ्या अभिजन वर्गात त्यांच्या विचारांचा प्रसार एकाच वेळी झाला.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विद्यार्थी असताना वयाच्या 25व्या वर्षी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात भारतातील जाती हा निबंध लिहिला. या निबंधाला त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट निबंध म्हणून गौरवलं गेलं. त्यामुळे त्यांची आणि त्यांच्या लेखनाची चर्चा सगळीकडे झाली. अशा प्रकारे कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच त्यांच्या विचारांचा प्रसार हा आंतरराष्ट्रीय पातळीवर होऊ लागला. पुढे आयुष्यभर त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली भूमिका सातत्यानं मांडली आणि त्यातूनच त्यांचे विचार मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले. त्यांच्या चळवळी, प्रबोधनात्मक जलसे याद्वारेही त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचू लागले. स्थानिक आणि जागतिक पातळीवरच्या सर्व प्रकारच्या मंचांवरून अथकपणे केलेलं सातत्यपूर्ण विचारमंथन हे त्यांच्या कार्यपद्धतीचं वैशिष्ट्य. त्याच्याच परिणामी त्यांची चळवळ, त्यांचे विचार, त्यांचं कार्य आणि त्यांचं नाव जगभर गेलं आणि त्यातून दलित, शोषितांसाठी आणि एकूणच मानव कल्याणासाठी काम करणाऱ्या तमाम लोकांना प्रेरणा मिळाली. आज 7 नोव्हेंबरच्या त्यांच्या शाळा प्रवेश दिनानिमित्त हीच प्रेरणा घेण्याची आणि मानव मुक्तीच्या कार्यासाठी सज्ज होण्याची आवश्यकता आज आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नवा भारत घडवण्याच्या आणि त्यासाठी संविधान रूपी अधिष्ठान तयार करण्याच्या प्रक्रियेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे द्रष्टे विचारवंत सहभागी झाले होते आणि त्यांनी देशाच्या वाटचालीचा सर्वांगीण विचार केला होता. रिझर्व्ह बँक, चलन व्यवस्था, नियोजन आयोग, वित्त आयोग, निवडणूक आयोग ही पायाभूत राष्ट्र यंत्रणा उभी करण्यात त्यांचा महत्वाचा पुढाकार होता. आणि इतकंच नाही तर भाकरा नांगल, हिराकूड, दामोदर यासारखी आवाढव्य धरणं, भारतभरच्या नद्या जोडण्याचा कार्यक्रम, राज्यातील वीज मंडळं आणि देशाच्या मध्यवर्ती वीज ग्रीडची स्थापना, कामगारांच्या आणि स्त्रियांच्या कल्याणाच्या सगळ्या योजना असे एक ना असंख्य कार्यक्रम हाती घेऊन त्यांनी आपल्या देशाचं स्ट्रक्चर मजबूत केलं. संविधानाच्या माध्यमातून देशाचं निकोप आणि यथार्थ असं संचलन कसं होईल हे पाहिलं. आज आपला भारत देश टिकून आहे तो त्याचमुळं. इतकंच नाही तर जगातल्या विकसनशील आणि विकसित राष्ट्रांनाही याच संविधानाचा आदर्श वाटतो. जगानं भारताचा हेवा करावा अशा उंचीवर भारताला नेणाऱ्या भीमराव आंबेडकर या विद्यार्थ्याचा 7 नोव्हेंबर हा शाळा प्रवेश दिन, विद्यार्थी दिवस म्हणून घोषित व्हावा आणि शासनानं अधिकृतपणे तो साजरा करावा यासाठी 2001 पासून सलग 17 वर्ष अथक प्रयत्न केले आणि अखेर 2017 साली महाराष्ट्रात 7 नोव्हेंबर हा विद्यार्थी दिवस म्हणून घोषित झाला. गेली 7 वर्ष हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर साजरा होताना दिसतो. खरं तर असे दिवस असणं आणि ते साजरे करणं याला अनेक अर्थांनी मर्यादा असतात. हे खरं असलं तरी जनमानसाची घडण होण्याच्या दृष्टीनं त्यात प्रेरणादायी स्वरूपाचा प्रतिकात्मक आणि सांस्कृतिक अर्थ असतो. हे विसरता येत नाही. समाज मनाची ही नस लक्षात घेऊन शिक्षणाच्या नव्या प्रेरणा जन्माला घालणारे, ज्ञानाकांक्षी विद्यार्थी घडण्याच्या प्रक्रियेला चालना देणारे आणि समताधिष्ठित समाज निर्मितीसाठी अनिवार्य असलेलं वातावरण जाणीवपूर्वक निर्माण करणारे असे दिवस साजरे करणं आवश्यकच असतं. हे नाकारून चालत नाही. राष्ट्र कसं घडणार हे त्या राष्ट्रात विद्यार्थी कसे घडतात यावरच ठरतं. राष्ट्र किती उंचीवर जाणार हे त्या राष्ट्रातले विद्यार्थी किती उंचीचा विचार करतात यावर ठरतं. आणि म्हणूनच ज्ञानाच्या आसमंतात उत्तुंग गरुड भरारी घेणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा प्रज्ञावंत विद्यार्थी बनण्याची प्रेरणा सार्वत्रिक होण्याची आज आवश्यकता आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शाळा प्रवेशानिमित्त दरवर्षी 7 नोव्हेंबरला विविध स्वरूपाचे शिक्षणविषयक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. सातारचं श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूलचं ऐतिहासिक महत्त्व आणि गांभीर्य ओळखून हायस्कूलला ऊर्जितावस्था प्राप्त झाली आहे. 2 अंकी पटसंख्या असणाऱ्या या हायस्कूलची पटसंख्या अल्पावधीतच 150च्या पुढे गेली आहे. गुणवत्ता विकासाबरोबरच शिक्षकांची कार्यक्षमताही वाढवली. लेखन वाचन प्रकल्प, अध्ययन समृद्धी असे अनेकविध उपक्रम राबवून हायस्कूलचा चेहरा बदलवला. आज ही शाळा पाहायला
देश विदेशाच्या कानाकोपऱ्यातून एका विलक्षण ओढीनं लोक येत असतात. 7 नोव्हेंबरला तर ही दिवसभर गर्दी असते. सातारा ही नगरी थोरल्या शाहू महाराजांनी वसवली, त्यामुळे इथली माती कसदार आहे. या मातीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या येवल्या पावलांचे ठसे उमटले आणि याच मातीतून प्रज्ञेच्या, विद्वत्तेच्या वैश्विक नभांगणात त्यांनी उंच भरारी घेतली. ते कार्यकर्तृत्वाच्या इतक्या उच्च पातळीवर पोहोचले की अवघ्या जगाचे डोळे दिपले. सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून त्यांची जगभर ख्याती झाली. सातारच्या श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूलमध्ये शिकलेला एक विद्यार्थी विद्वत्तेच्या बाबतीत जगात अव्वल आणि अजोड ठरला. आज याच महामानवाच्या प्रेरणेतून नव ऊर्जा घेऊन सबंध देशभरातील युवा विद्यार्थी पिढी घडतेय, वाढतेय. हा एका अर्थानं सातारच्या मातीचा अभिमानास्पद गौरवच म्हणावा लागेल. शिक्षणानं आयुष्य बदलतं हा विश्वास भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तळागाळात रुजवला. यातूनच प्राध्यापिका प्रिया कांबळे यासारख्या विद्यार्थी घडल्या. बोलूया प्रिया कांबळे यांच्याशी. त्या मूळच्या सातारच्या, सध्या मुंबईत प्राध्यापक म्हणून काम करतायत. खरं सांगायचं म्हणजे हा दिवस आपण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा म्हणजे एक प्रथम विद्यार्थी म्हणून एक प्रचंड मोठं स्थान असायला हवं आणि आहे ते आम्हा सगळ्यांच्या आयुष्यात. पण कसं असतं सर की म्हणजे मला असं खूप प्रकर्षानं माझ्या पूर्ण मी कारकीर्द म्हणणार नाही पण आयुष्यात माझ्या त्यांच्या विचारांचं स्थानच एक प्रचंड मोठं आहे. म्हणजे पावलं पोली म्हणतो ना आपण, अगदी जसं म्हणजे बघा कलामांचं जेव्हा अग्निपंख मी वाचत होते त्यावेळेला त्यांचे वडील त्यांना म्हणाले की तुमची मुलं ही तुमची नसतात. जीवनाला जेव्हा जगण्याची इच्छा होते त्यावेळेला ती मुलं जन्माला येतात आणि आपण त्यांच्यावर त्यांचे विचार म्हणजे आपले विचार लादू नाही शकत. तसं एक रत्न म्हणजे जन्माला आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या प्रत्येक म्हणजे विचारासरशी म्हणतो ना आपण जो खऱ्या अर्थानं उद्धार या शब्दाचा जर का आपण अर्थ बघितला तर तो उद्धार ज्या म्हणजे अतिशय वाईट अवस्था होती सर त्या काळामध्ये समाजाची आमच्या आणि तो उद्धार त्या माणसाने केलाय. सगळे राईट्स आम्हाला मिळवून दिलेले आहेत आणि एका प्रवाहामध्ये आणलेले आहे. हे प्रचंड मोठं कार्य आहे सर. आज इंजिनिअरिंगचं मास्टर्स आणि त्याच्यामध्ये PhD परस्यू करणं ह्या गोष्टी म्हणजे इतक्याशा मला तेवढा अवघड राहिल्या नाहीत. कळलं ना. म्हणजे मला असं वाटतं की तो जो माझा मार्ग त्या माणसाने जो एवढा म्हणजे निखळ केलाय, स्वच्छ केलाय माझ्यासाठी, ते माझ्यासाठी खूप खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. म्हणजे ते जेव्हा कबीर म्हणतात की सब धरती कागज करो और लेखनी मीन्स बन रहा है तर 7 समंदर की स्याही करो तो भी गुरु गुरु लिखने जाय. म्हणजे हे जेव्हा मी वाचते तेव्हा माझ्या समोर फक्त आंबेडकर येतात सर. अशा माणसाने एवढ्या म्हणजे अवघड बिकट परिस्थितीतून त्याने एंट्री घेणं एका शिक्षण प्रणालीमध्ये आणि ते एका सर्वोच्च टोकापर्यंत पोहोचवणं हीच मुळात इतकी प्रचंड मोठी प्रेरणा आहे. ती प्रत्येकाने घ्यावी. मी म्हणत नाही याच बाबासाहेब फक्त एका कम्युनिटीसाठी ते मर्यादित कधीच नाहीये. जसं आपण म्हणतो की साऱ्या विश्वाला बुद्ध हवा तसं सगळ्या म्हणजे जगातल्या एकूण एका माणसाने त्यांना फॉलो करणं खूप गरजेचं आहे. तर ते त्यांच्याविषयी म्हणून आपण त्या माणसाच्या स्वतःच्या प्रगतीविषयी एक प्रचंड लाभदायक असणार होतं. या दिवसाचं स्मरण चिरंतन ठेवायला हवं. शाळेत जाणं, शिक्षण घेणं किती महत्वाचं आहे हे या निमित्तानं विद्यार्थी मनात रुजवायला हवं. कारण उद्याचा नवा समृद्ध शक्तिशाली भारत उभा करायचा असेल, तमाम गोरगरिबांच्या आणि एकूणच समाजाच्या नव्या पिढीला शिक्षणाच्या मुख्य धारेत आणायचं असेल तर एकही मूल शिक्षणापासून वंचित राहता कामा नये हे पाहण्याची आवश्यकता आहे. आणि याच विषयी बोलतायत वाई येथील प्राध्यापक डॉक्टर विलास खंडाईत सर. शिक्षण हा बाबासाहेबांचा श्वास होता, प्राणजीव होता. महात्मा फुलेंच्या नंतर या देशामध्ये खऱ्या अर्थानं शिक्षणाचं महत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ओळखल्याचं आपणास दिसतो. साहजिकच शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी अखंडपणे शिक्षण घेतल्याचं आपणास दिसून येतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 18 तास सतत वाचन, चिंतन, लेखन आणि अभ्यासच केला. स्वतःची सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून जगभर ओळख निर्माण केली. त्यांनी MA, MSc, PhD, DSc
LLD, डिलीट आणि बाराट लॉ अशा कित्येक पदव्या संपादित केल्या. म्हणूनच खऱ्या अर्थानं परिपूर्ण माणूस म्हणून ते बनले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शब्दात शिक्षणाचं महत्व सांगायचं म्हटलं तर माणसाचा सर्वांगीण विकास करतं तेच शिक्षण होय. मानवी जीवनातील अंतिम सत्याचा शोध घेतं तेच शिक्षण होय. माणसाच्या व्यथा, वेदना, दुःख, अज्ञान, दारिद्र्य आणि अंधश्रद्धा निर्मूलन करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे शिक्षण होय. माणसाला सर्व प्रकारच्या गुलामगिरीतून मुक्त करतं तेच शिक्षण होय. आणि खऱ्या अर्थानं माणसातील माणूस घडवतं ते शिक्षण होय. साहजिकच चारित्र्य संवर्धन करतं ते शिक्षण होय. इतकं अनन्यसाधारण शिक्षणाला महत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिल्याचं दिसतं. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं परिपूर्ण शिक्षण मिळाल्यानंतर माणूस कसा परिपूर्ण होतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे बाबासाहेब होय. केवळ बाबासाहेबांचे विचार वाचन करून प्रेरित होऊन त्यांना आदर्श मानणारा जो समाज आहे तो आज देशामध्ये किती प्रगती पथावरती आहे हे अख्खा देश, अख्खा जग जाणतो आहे. इतकं शिक्षणाचं अनन्यसाधारण महत्व आहे. शिक्षण हे चारित्र्य संवर्धनावरती मूल्याधिष्ठित असावं आणि सर्वांना समान, मोफत, उच्च दर्जाचं आणि सक्तीचं असावं. या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे अपेक्षित होतं याची खूप गरज आहे. थोडक्यात या देशातील, या महाराष्ट्रातील एकही मूल, मग तो मुलगा असेल किंवा मुलगी असेल, कोणत्याही जातीतलं किंवा कोणत्याही धर्मातलं असेल, आर्थिक दृष्ट्या कोणत्याही स्तरातील असेल, या सर्वांना मोफत, उच्च दर्जाचं आणि सक्तीचं शिक्षण मिळालं तरच खऱ्या अर्थानं फुले, शाहू आंबेडकर आणि छत्रपती शिवरायांना अपेक्षित हा महाराष्ट्र आणि देश घडेल असं या ठिकाणी प्रामुख्यानं नमूद करावंसं वाटतं. अफाट आणि अचाट बुद्धिमत्ता लाभलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव आजही छत्रपती प्रतापसिंह हायस्कूलच्या रजिस्टरला आहे. प्रवेश घेताना या शाळेतील कुणालाही पुसटशी कल्पनाही नसेल की हा बाल विद्यार्थी भविष्यात जगातला आदर्श विद्यार्थी ठरेल. परंतु हे सारं त्या विद्यार्थ्यानं आपल्या विलक्षण प्रतिभेच्या जोरावर खरं ठरवलं. सातारच्या या शाळेत या विद्यार्थ्याच्या प्रतिभेला पंख फुटले आणि गगनभरारी घेण्याचं बळ प्राप्त झालं. आभाळ उंचीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडण्यात या शाळेचा पायाभूत वाटा आहे. किंबहुना या शाळेमुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा प्रज्ञा सूर्य जगाला मिळाला असं म्हटलं तर त्यात अतिशयोक्ती होणार नाही. अशा रीतीनं आज श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल हे केवळ सातारकरांचंच नाही तर महाराष्ट्राचं आणि भारताचंही प्रेरणास्थान ठरलेलं आहे. आणि म्हणूनच त्यांचा शाळा प्रवेश हा भारताच्या दृष्टीनं नवी पिढी घडवणारा, नवनिर्माणाचं स्वप्न विद्यार्थ्यांच्या मन आणि मेंदू आणि मनगटात सळसळ ठेवणारा दिवस आहे. यातूनच समाजाला शिक्षणाची जबरदस्त प्रेरणा आणि चालना मिळणार असून व्यापक अर्थानं शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाची चळवळ अधिक गतिमान होणार आहे. 7 नोव्हेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन अर्थात विद्यार्थी दिवस. त्यानिमित्तानं आपण ऐकत होता समन्वित कार्यक्रम सिम्बॉल ऑफ नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लेखन होतं अरुण विश्वंभर जावळे यांचं. सहभाग प्राध्यापक डॉक्टर विलास खंडाईत आणि प्राध्यापिका प्रिया अरुण कांबळे. निवेदन सोनाली दंड आणि सचिन प्रभुणे. सादरकर्ते होते सचिन प्रभुणे. ही आकाशवाणी सातारा केंद्राची निर्मिती होती.